Hello students, chapter number 9 control and coordination part 1. आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन आणि नर्वस सिस्टीम इन हायड्रा अँड प्लॅनारिया. तर हा जो टॉपिक आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि थोडासा कठीण वाटेल तुम्हाला, पण तो जर तुम्ही स्टार्टपासून जर प्रॉपर वेनं केलात आणि समजून घेतलात तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. म्हणजे ते बोर्ड एक्झामला असतील किंवा CETला असतील किंवा नीटला असतील, त्यासाठी हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि आज आपण तो स्टार्ट करूयात. फर्स्ट आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन आणि त्यानंतर नर्वस सिस्टीम इन हायड्रा अँड प्लॅनारिया. तर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ह्या दोन ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कशा आहेत त्या आपण अगोदर समजून घेऊयात. आणि हा जो टॉपिक आहे मी तो खूप छोट्या छोट्या बीट्समध्ये घेईन, म्हणजे त्यामुळे तुम्हाला छोटे जर टॉपिक असतील तर ते समजण्यास सोपे जाईल आणि तुम्हाला लॉंग व्हिडिओज बघण्यात कंटाळा पण येणार नाही, कारण शेवटी एंड ऑफ द डे तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. फर्स्ट, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जर असतील तर त्यांच्यामध्ये एक सिम्पल ऑर्गनायझेशन असतं लाईफ प्रोसेसचं. म्हणजे कसं, तर ज्या काही लाईफ प्रोसेस आहेत त्या एक युनिसेल्युलर असल्यामुळे त्या व्यवस्थित होतील आणि त्यात कॉम्प्लेक्सिटी असणार नाही, गुंतागुंत असणार नाही. पण हेच जर आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये बघितलं तर त्यामध्ये काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सेल ऑर्गनायझेशन असेल. ओके, तर ह्यामध्ये वेगवेगळ्या सेल असतील तर ती जे काही फंक्शन्स असतील तर ते त्या वेगवेगळ्या सेलना वाटून दिले असतील. ओके, हे झालं कसं, ज्या ॲनिमल जे सेल ग्रेड ऑर्गनायझेशन आहे, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आहे अशा ॲनिमलमध्ये. पण त्याच्याही पुढे जाऊन जर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम अजून कॉम्प्लेक्स असेल, म्हणजे त्यांचे ऑर्गन सिस्टीम असं असेल तर ते जास्त कॉम्प्लेक्स असणार आहेत. मग यामध्ये ज्या काही लाईफ प्रोसेसेस आहेत या कॅरी करण्यासाठी त्या सगळ्या ऑर्गन्समध्ये, ऑर्गन सिस्टीममध्ये एक कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. आणि हेच म्हणजे काय असेल, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. हे ॲक्च्युली कसं होतं ते आपण बघायचंच आहे ह्या टॉपिकमध्ये. तर एक्झाम्पल म्हणून आपण बघूया की समजा तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करत असाल. आता फिजिकल एक्सरसाइज करत असताना काय होईल, एनर्जी डिमांड जी आहे ती इन्क्रीज होईल. आता ही एनर्जी डिमांड ती कशासाठी इन्क्रीज होणार, टू मेंटेन इन्क्रीज्ड मस्क्युलर ऍक्टिव्हिटी. कारण फिजिकल एक्सरसाइज सुरू आहे म्हटल्यानंतर काय असेल, तिथं मस्क्युलर ऍक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली असेल, त्यामुळे तिथं ऑब्व्हियसली एनर्जी डिमांड इन्क्रीज झाली. पुढे जाऊन एनर्जी डिमांड इन्क्रीज झालेली आहे म्हटल्यावर सप्लाय ऑफ ऑक्सिजन इन्क्रीज्ड, आणि ऑक्सिजनचं डिमांड जर इन्क्रीज झालं असेल तर तिथं काय वाढलं असणार, रेट ऑफ रेस्पिरेशन. रेट ऑफ रेस्पिरेशन इन्क्रीज होणारच, साईड बाय साईड हार्टबीट इन्क्रीज होतील, ब्लड फ्लो थ्रू वेसल्स हे सुद्धा इन्क्रीज होणार आहे. म्हणजे हे सगळ्या साईड बाय साईड ह्या प्रोसेस ज्या होणार आहेत त्या कोऑर्डिनेशनमुळे झालेल्या आहेत. आणि जेव्हा फिजिकल एक्सरसाइज स्टॉप केल्यानंतर हे सगळे जे काही इन्क्रीज झालेले हे रेट आहेत ते ग्रॅज्युअली कमी होत जाणार. म्हणजे हे एक प्रकारचं काय झालेलं आहे, कोऑर्डिनेशन. आता प्लांट्समध्ये हे एक्झॅक्टली कसं होतं की इन प्लांट्स कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन बाय केमिकल सिग्नल्स. त्यांच्यामध्ये काही केमिकल सिग्नल्स असतात आणि काही मुवमेंट्स असतात, लाईक फोटोट्रॉपिक मुवमेंट, किमोट्रॉपिक मुवमेंट अँड थिग्मोटॅक्टिक मुवमेंट. आता फोटोट्रॉपिक आणि किमोट्रॉपिक, फोटोट्रॉपिक म्हणजे काय, तर लाईटकडे असणारे जे काही त्यांची मुवमेंट आहे. किमोट्रॉपिक कशा असेल, काही केमिकल्सना ते रिस्पॉन्ड करत असतील. आणि थिग्मोटॅक्टिक म्हणजे काय, तर ही जी काही मुवमेंट आहे त्या ऑर्गॅनिझमची, त्या प्लांटची, ती टुवर्ड्स ऑर अवे, म्हणजे एखाद्या स्टिम्युलस जो असेल त्यांना त्याच्याकडं किंवा त्याच्यापासून लांब जाणे किंवा त्याच्या जवळ जाणे. हे कधी होणार, त्याच्याशी फिजिकल कॉन्टॅक्ट आल्यानंतर. तर ची ही प्रोसेस जी आहे ती थिग्मोटॅक्टिक, म्हणजे टच जे आहे, हा इथं स्टिम्युलस कसा असणार आहे, टच केल्यानंतर तो रिस्पॉन्स असणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, थिग्मोटॅक्टिक. मग हा त्या स्टिम्युलसच्या इतर जवळ जाणारा असेल रिस्पॉन्स किंवा त्याच्यापासून लांब जाणार असेल. ह्या अशा प्रकारे प्लांटमध्ये कोऑर्डिनेशन होतं. ॲनिमलमध्ये म्हणजे मोस्टली इन हायर व्हर्टिब्रेट्स शो ग्रॅज्युअल इन्क्रीज इन कॉम्प्लेक्सिटी ऑफ देअर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन बाय गिविंग इलेक्ट्रिक अँड केमिकल सिग्नल्स. हायर व्हर्टिब्रेट्समध्ये कसं झालं की कॉम्प्लेक्सिटीमध्ये ग्रॅज्युअल इन्क्रीज होत गेला, म्हणजे त्यांचं जे काय स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जे कॉम्प्लेक्सिटी आहे ती हळूहळू जास्त होत गेली, वाढत गेली.
आणि त्याचबरोबर त्यांचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सुद्धा कसं होत गेलं तर इलेक्ट्रिकल सिग्नल असतील, केमिकल सिग्नल असतील, याचा यूज तिथं होत गेला. आणि हे आपण इन डिटेल ह्या चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. आता पोरिफेरामध्ये लॅक ऑफ नर्वस सिस्टीम. ऑब्विसली हा प्रिमिटिव्ह आहे, त्यामध्ये नर्वस सिस्टीम नाही, लॅक ऑफ नर्वस सिस्टीम, बट डिव्हिजन ऑफ लेबर अमंग डिफरंट टाइप्स ऑफ सेल. आता आपल्याला माहिती आहे की पोरिफेरामध्ये देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. मग या सेल्सना त्यांची कामं वाटून दिली जातात. म्हणून इथं काय म्हटलंय, डिव्हिजन ऑफ लेबर अमंग डिफरंट टाइप्स ऑफ सेल. मग आता हे ज्या ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या, तर डायजेशन आहे, रेस्पिरेशन आहे, एक्सक्रीशन आहे अँड अदर ऍक्टिव्हिटीज. हे असं का, तर इथे एक तर नर्वस सिस्टीम नाही आहे कंट्रोल करण्यासाठी, प्लस ते सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळं हे जास्त कॉम्प्लेक्स नाही, जस्ट सिंपल देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सेल. सो those activities like digestion, respiration, excretion are divided in cells. Second, higher animals. हायर ॲनिमल्समध्ये कसं असतं, ऑर्गन असणार आहे, ऑर्गन सिस्टीम असेल, आणि ह्या सगळ्यांना दे मस्ट वर्क इन कोऑर्डिनेशन फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ बॉडी. तर ह्या सगळ्यांना एकत्र येऊन काम केलं पाहिजे, तरच बॉडीचं फंक्शनिंग हे स्मूथली होणार आहे, जसं आपण फिजिकल एक्सरसाइजमध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. पण लोअर ॲनिमल्स लाईक हायड्रा अँड प्लॅनरिया याच्यामध्ये काय होतं, तर दीज ॲक्टिव्हिटीज आर अचीव्ड. त्यांची जी काही नर्वस सिस्टीम असते ते अचीव्ह करते, म्हणजे जास्त कॉम्प्लेक्स असणार नाही आहे. म्हणून काय होतं, तर जे काही लोअर ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज आरामात काय अचीव्ह केल्या जातात. बट इन हायर अँड मोर कॉम्प्लेक्स ॲनिमल, जे हायर ॲनिमल्स आहेत, मोर कॉम्प्लेक्स ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी कोऑर्डिनेशन, जसं आपण वरती हायर ॲनिमलमध्ये म्हटलं की कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. आणि हे जे काही कोऑर्डिनेशन आहे ते नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीम हे दोघं मिळून करतात. नर्वस सिस्टीम जसं आपण मगाशी म्हटलं इलेक्ट्रिकल सिग्नल्स अँड एंडोक्राईन सिस्टीम केमिकल सिग्नल्स, असे एकत्र येऊन काम करतात. आणि हाच मेन टॉपिक जो आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे की नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीम हे कसं कोऑर्डिनेटली काम करतात ते बघायचं आपल्याला. आता शॉर्टमध्ये आपण 2 पॉईंट्स बघणार आहोत. नर्वस सिस्टीम इन हायड्रा. निडारियन डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टीम. डिफ्यूज नर्वस सिस्टीम तर मोस्ट प्रिमिटिव्ह आहे, फर्स्ट ॲनिमल ग्रुप शोईंग ट्रू सिम्पल नर्वस सिस्टीम. त्याला पॉईंट टू पॉईंट तुम्ही समजून घ्या, कारण हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर पुढे जाऊन नर्वस सिस्टीम जास्त कॉम्प्लेक्स वाटणार नाही, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम वगैरे. तर इथं डिफ्यूज टाईप नर्वस सिस्टीम असं का म्हटलेलं आहे, किंवा हे मोस्ट प्रिमिटिव्ह आहे ओके हायड्रामध्ये. आणि हा फर्स्ट लक्षात ठेवा की फर्स्ट ॲनिमल ग्रुप आहे जो नर्वस सिस्टीम शो करतो सिम्पल ट्रू सिम्पल नर्वस सिस्टीम. इट कन्सिस्ट ऑफ सेन्सरी सेल्स अँड नर्व सेल्स और न्यूरॉन विथ फायबर्स. यांच्यामध्ये काय काय असतं, सेन्सरी सेल्स, नर्व सेल्स अँड नर्व सेल्स और न्यूरॉन्स विथ फायबर्स. Nerve cells scattered or distributed throughout the body and interconnected to each other by synapse between their fibers to form nerve net. जसं इथं आपण डायग्राममध्ये बघू शकतो की हायड्रामध्ये हे जे काय नर्व नेट फॉर्म झालेलं आहे ओके, हे सगळं काय नर्व नेट, हे टेंटॅकल्समध्ये असेल किंवा ह्याच्या बॉडीमध्ये असेल, हे सगळं नर्व नेट फॉर्म झालेलं आहे. आता हे एक्झॅक्टली कसं झालं, तर नर्व सेल्स स्कॅटर्ड. आता आपल्याला माहिती आहे की नर्वस सिस्टीमचं जे बेसिक युनिट आहे ते नर्व सेल आहे, स्कॅटर्ड डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे थ्रू आउट द बॉडी आणि इंटरकनेक्टेड, आणि ते एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत बाय सिनॅप्स. आता सिनॅप्स म्हणजे काय, तर 2 न्यूरॉनच्या मध्ये असणारं जे काय गॅप आहे, म्हणजे त्या कनेक्ट 2 न्यूरॉन एकमेकाला कनेक्ट होण्यामधला जो गॅप आहे तो काय म्हणतो आपण सिनॅप्स. तर हे जे काय न्यूरॉन्स आहेत ते एकमेकाला कनेक्ट असतात बाय सिनॅप्स बिटवीन देअर फायबर्स टू फॉर्म नर्व नेट, आणि यामुळे काय होतं, एक ह्यांचं नर्व नेट फॉर्म होतं. 2 नर्व नेट्स इन मिसोग्लिया. त्यांच्यामध्ये 2 नर्व नेट्स असतात इन मिसोग्लिया. आता मिसोग्लिया म्हणजे काय, हे तुम्हाला वर्डिंग सगळे डिफिकल्ट जाऊ नयेत म्हणून मी जे काही डिफिकल्ट वर्ड आहेत त्याचे मिनिंग सांगते. तुम्ही स्वतः सर्च केलात तरीही काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला कळलं की नर्व नेट फॉर्म होतात, म्हणजे एक नर्वचं जाळं तयार होतं. आता हे कुठं होतं, तर मिसोग्लिया. आता मिसोग्लिया म्हणजे काय, जिलेटिनियस लेअर असतो.
आणि हा जिलेटिनस लेअर काय करतो, इट सेपरेट्स एपिडर्मिस अँड गॅस्ट्रोडर्मिस. आता पुढे जाऊन परत काय असेल, एपिडर्मिस माहिती आहे आपल्याला आणि गॅस्ट्रोडर्मिस. आता हे दोन लेअर, डर्मिस म्हणजे लेअर माहिती आहे, मग हा एपिडर्मिस आणि एपिडर्मिस माहिती आहे, आउटर वॉल असेल त्या ॲनिमलची. ओके, त्यामुळे वन नेट कनेक्टेड टुवर्ड एपिडर्मिस आउटर लाइनिंगला अँड सेकंड टुवर्ड्स गॅस्ट्रोडर्मिस. आता गॅस्ट्रोडर्मिस इंटरनल लाइनिंग इनसाइड द ॲनिमल, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये जे लाइनिंग असणार आहे ते गॅस्ट्रोडर्मिस असेल, एपिडर्मिस आउटर साईडला जे असणार आहे लाइनिंग. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एक जिलेटिनस लेअर आहे जो एपिडर्मिस आणि गॅस्ट्रोडर्मिसला सेपरेट करतो. ओके, आणि त्यामुळे काय होतात, दोन नर्व नेट फॉर्म होतात. एक कुठं असणार आहे टुवर्ड्स एपिडर्मिस आणि सेकंड वन कुठं असणार आहे टुवर्ड्स गॅस्ट्रो. एक बाहेरच्या बाजूला असेल टुवर्ड एपिडर्मिस, एक आतल्या बाजूला असेल टुवर्ड्स गॅस्ट्रोडर्मिस. देन सेन्सरी सेल्स स्कॅटर्ड इन बॉडी, सेन्सरी सेल पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात अँड ॲज वेल एज टेंटॅकल्समध्ये. बट सेन्स ऑर्गन्स लॅकिंग, सेन्स ऑर्गन अब्सेंट आहेत. न्यूरॉन्स विथ फायबर्स बट नो सेन्सरी और मोटर नर्व्स, न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत बट सेन्सरी अँड मोटा नर्व्स अब्सेंट आहेत. आता माहितीच असेल तुम्हाला की सेन्सरी आणि मोटा नर्व्स, सेन्सरी नर्व्स काय करतात तर सेन्स ऑर्गनकडून जे काय इम्पल्स आहे तो कॅरी करतात आणि जे काय ब्रेनकडून स्पायनल कॉर्डकडून जे काही कमांड आलेले आहे ते मोटा नर्व्स इन्फॉर्मेशन इफेक्टर ऑर्गन जो आहे त्याला कॅरी करतात. आणि पुढे आपण इन डिटेल बघणारच आहोत, पण इथं लक्षात घ्या की न्यूरॉन्स विथ फायबर्स हे आहेत but sensory and motor nerves are absent. Nerve impulse does not show polarity or direction. Nerve impulse, आता पॉइंट टू पॉइंट जे इम्पल्सचं इंडक्शन असतं ते इथं जे काही नर्व इम्पल्स आहे तो त्या पोलॅरिटी किंवा एक डिरेक्शन असणार नाही, कुठूनही इम्पल्स जनरेट होणार, कोणत्याही डिरेक्शनला होणार. म्हणून तर ह्याला काय म्हटलं गेलं, डिफ्यूज टाईप नर्वस सिस्टीम. एक प्रॉपर त्याला पोलॅरिटी किंवा डिरेक्शन असणार नाही त्या इम्पल्सला. इन हायड्रा, activation of sensory cells at any point from which impulse carried through body in any direction. इम्पल्स कुठेही कुठेही जनरेट होणार आणि ब्रिंग्स मुवमेंट ऑफ बॉडी, आणि त्यामुळे काय होणार तर बॉडीची मुवमेंट असेल किंवा टेंटॅकलची मुवमेंट असेल ती होणार. फक्त इथं काय असेल त्याला एक प्रॉपर पोलॅरिटी किंवा डिरेक्शन असणार नाही. एक्झाम्पल, कॅचिंग ऑफ प्रे ड्युरिंग फीडिंग, फीडिंग करत असतानाच प्रेला कॅच करणं. हे झालं हायड्रामध्ये. इच अँड एव्हरी वर्ड आहे तो समजून घ्या तर तुम्हाला नर्वस सिस्टीम अजिबात डिफिकल्ट जाणार नाही. डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टीम इज लँडमार्क इन नर्वस सिस्टीम. इट्स सीन इन टिनोफोरा, टिनोफोरामध्ये आहे डिफ्यूज टाइप नर्वस सिस्टीम आहे. ऑल्सो इन एंटरिक सिस्टीम और गट वॉल ऑफ हायर ॲनिमल इन्क्लुडिंग मॅन. ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा एंटरिक सिस्टीममध्ये डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टीम आहे. सेकंड, नर्वस सिस्टीम इन प्लॅनरिया फ्लॅटवर्म, प्लॅनरिया प्लॅटीहेल्मिंथस, मोस्ट प्रिमिटिव्ह विथ सेंट्रल नर्वस सिस्टीम. प्लॅनरिया हा एक मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल आहे ज्याच्याकडं सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. आता ही नर्वस सिस्टीम कुठे आहे तर इट लोकेटेड ॲट ऑन वेंट्रल साईड ऑफ बॉडी. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम कुठे आहे, वेंट्रल साईडला आहे. त्यासाठी तुम्हाला वेंट्रल साईड कोणती, डॉर्सल साईड कोणती, लॅटरल साईड कोणती हे पटकन लक्षात आलं पाहिजे. जसं इथं म्हटलं की मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल विथ सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड ऑफ बॉडी, म्हटलं की ते आलं पाहिजे डोक्यात की वेंट्रल साईडला सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. CNS consists of mass of cerebral or cephalic ganglion. Central nervous system consists of mass of cerebral ganglion or cephalic ganglion, म्हणजे हेड रिजन मध्ये. सिफॅलिक हा वर्ड आला की कुठं असणार आहे, हेड रिजन मध्ये. गँग्लियन आहे, गँग्लियन म्हणजे मास ऑफ नर्व सेल्स अपिअरिंग लाईक इन्व्हर्टेड यू शेप. डायग्राम मध्येच बघूयात आपण. आता ही नर्वस सिस्टीम प्लॅनरियामध्ये, जसं आता आपण म्हटलं फर्स्ट सेंटेन्स काय झालं की CNS कंसिस्ट ऑफ मास ऑफ सेरेब्रल और सिफॅलिक गँग्लियन. इथं असणार आहे सिफॅलिक, इथं खाली म्हणजे हे दोन आय स्पॉट आहेत, दोन आय स्पॉट आहेत. तर याच्या खाली बरोबर काय असणार आहे, इन्व्हर्टेड यू शेप ब्रेन अँड देन
सेरेब्रल और सिफेलिक गँगलियन त्यामुळे तो कसा दिसतो, इन्व्हर्टेड यू शेप ब्रेन दिसतो. लाईज इन अँटिरियर और हेड रिजन. कुठं असणार आहे तो, सिफेलिक रिजनमध्येच, म्हणजेच कुठं, अँटिरियर और हेड रिजन. अँड 9 ब्रँचेस अराइज फ्रॉम ईच गँग्लियॉन टुवर्ड्स आउटर साइड. म्हणजे तिथून 9 ब्रँचेस अराइज होतात टुवर्ड्स आउटर साइड, बाहेरच्या बाजूला. अ पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड, अ पेअर जोडी, व्हेंट्रल नर्व कॉर्ड और लॉन्ग नर्व कॉर्ड्स अराइज व्हेंट्रली बिलो गँग्लिया. आता इथून 2 हे नर्व कॉर्ड अराइज होतात. अ पेअर ऑफ, हे दोन्ही पेअर ऑफ नर्व कॉर्ड अराइज फ्रॉम ईच गँग्लिया. ओके. Then nerve cords are interconnected to each other by transverse nerve or commissure. हे जे 2 नर्व कॉर्ड आहेत ते एकमेकाला कनेक्टेड आहेत, इंटरकनेक्टेड बाय ट्रान्सवर्स नर्व्स. ह्या ज्या आहेत त्या कशा आहेत, ट्रान्सवर्स नर्व. त्यामुळे हे दोन्ही नर्व कॉर्ड एकमेकाला ट्रान्सवर्स नर्वने कनेक्ट झालेले आहेत, यांना कमिशर असं म्हटलं जातं. देन पेरिफेरल नर्व प्लेक्सस अरायझिंग लॅटरली फ्रॉम VNS. आता हे VNC वेंट्रल नर्व कॉर्ड जे आहेत त्यांच्यापासून परत साईडला पेरिफेरल नर्व प्लेक्सस तयार झालेला आहे. आता नर्व प्लेक्सस म्हणजे काय, नेटवर्क ऑफ इंटरसेक्टिंग नर्व्स. ज्या नर्वचं परत एक नेटवर्क तयार होतं, जाळं तयार होतं ह्या साईडला, आणि ह्याला काय म्हटलेलं आहे, पेरिफेरल नर्व प्लेक्सस अरायझिंग लॅटरली. आता ह्या 2 साईड कशा आहेत, ह्या लॅटरल साईड म्हणायच्या. जी वरची बाजू आहे ती डॉर्सल, खालची बाजू असेल ती वेंट्रल. हे म्हणजे असं डायग्राममध्ये इथं नाही, पण ॲटलिस्ट लॅटरल साईड तरी समजून घ्या. देन PNS, दॅट इज पेरिफेरल नर्वस सिस्टीम, इन्क्लूड सेन्सरी सेल्स. तर अजून PNS असणार आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. इट इन्क्लूड सेन्सरी सेल्स अरेंज्ड इन लॅटरल कॉर्ड्स इन बॉडी. देन पेअर ऑफ फोटोसेन्सरी स्ट्रक्चर. फोटोसेन्सरी स्ट्रक्चर म्हणजेच आईज. आता इथं 2 हे आय स्पॉट आहेत. लोकेटेड ऑन डॉर्सल साईड ऑफ ब्रेन. ब्रेनच्या डॉर्सल साईडला, लक्षात घ्या, ब्रेनच्या डॉर्सल साईडला काय असणार आहे, 2 आय स्पॉट असतील. देन सिंगल सेन्सरी सेल्स स्कॅटर्ड ऑल ओव्हर द बॉडी. यामध्ये सेन्सरी सेल्स असतात, कारण आपण मगाशी म्हटलं की याच्यामध्ये एक ज्या सेन्सरी सेल्स आहेत त्या ऑल ओव्हर बॉडी काय झालेले असतील, स्कॅटर झालेले असतील. आणि अशा पद्धतीने काय असेल तर नर्वस सिस्टीम जी आहे प्लॅनर एरियामध्ये ती, आणि इट लुक्स लाईक लॅडर टाईप जे नर्वस सिस्टीम आहे. आणि हे जे 2 इंट्रोडक्शन आणि प्लस हे 2 पॉईंट थोडे मी बऱ्यापैकी इन डिटेलच घेतलेलं आहे, कारण की तुम्हाला हे समजून चांगलं समजावं म्हणूनच. तर इथून पुढं जे आहे ते आपण मेन टॉपिककडे जाणार आहोत. न्यूरल टिश्यू असेल किंवा नर्वस सिस्टीम इन डिटेल बघायचीच आहे. त्यामध्ये न्यूरॉन्स, नर्व सेल, न्यूरल टिश्यू हे सगळं इन डिटेल बघायचं आहे. तर मी परत एकदा सांगते की हा टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहे आणि समजून घेतला तर त्याच्यासारखा सोपा पण टॉपिक नाही आहे. त्यामुळं व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ बघू दे, कारण अजून बऱ्याच मुलांना माहीतच नाही की असं हा व्हिडिओ आहे किंवा हा एकच आहे की सगळ्यांना मिळावा हा व्हिडिओ आणि समजावं चांगल्या पद्धतीनं, इतकंच. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर स्टडीशी रिलेटेड कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा टॉपिक थोडासा लेंदी आहे, जास्त वेळ लागेल मे बी संपायला. त्यानंतर आपण हवं तर रेस्पिरेशन स्टार्ट करूयात. हा लवकरात लवकर संपवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, पण स्टडी स्किप करू नका, स्टडी करत राहा. स्टडीला प्लीज ऑप्शन दुसरा नका देऊ. म्हणजे मी का तुम्हाला सांगते याचं रिझन की आता कधी कॉलेज सुरू होईल, कधी एक्झाम होईल माहीत नाही, निवांत राहावे असं नको व्हायला. ते कधी व्हायचं तेव्हा होऊ दे, पण आपण प्रिपेअर असलं पाहिजे. ओके, सो स्टडी करत राहा. फायनली काळजी घ्या. थँक्यू.